उपजोनिया फुड़ती है वो काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, काला खाओ दही भात। उपजोनिया फुड़ती है वो काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, काला खाओ दही भात। वैकुंठी तोय से नाही कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे। उपजोनी पुरती है
उपजवल्या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखी
एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठित हो ऐसे नाही कवळ काही कार्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित हो ऐसे नाही कवळ काही कार्याचे पांडुरंगा करू प्रथमान सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वन दुसरे चरण श्री गुरूंचे हे नमस्कार मी आता प्रथम नमन करू भोलेनाथा ओमा शंकराची सुता चरणावर ठेवणी माता साष्टांग हे करी दंडवत दुसरे बंधू शारदा जे चतुराणाच्या आत्मदाव सिद्धी पावल्याच्या चरणावदा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण त्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या नमन माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे लोका ताल मृदुंग श्रोते देखा त्या नमन माझे दंडवत ऐसे नमन करून हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणले आपल्या वाला चाळवी सकळ म्हणे विठ्ठल विठ्ठल बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत महाराष्ट्र भूषण वैराग्याचे महामेरू जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा काल्याचं महात्म्य वर्णन करणारा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणांचा असा अभंग आहे विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा पर्याय द्यायचा तो असा की ब्रह्मलीन शांती स्वरूप रुद्रनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच योगी पुन्नाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला पायी दिंडी सोहळा गेली 11वे वर्ष आहे दिंडीचं 13 वर्ष गेली 12 वर्ष चालू आहे आणि या वर्षी 13वे वर्ष आहे आणि या 13व्या वर्षात काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली मी माझं परम भाग्य समजतो त्या निमित्ताने कळगावकर मंडळी तसेच शहापूर आजूबाजू परिसरातली पंचक्रोशीची मंडळी यांच्या दर्शनाचा मला योग आला त्यामुळे माझं जीवन धन्य झालं विठ्ठल विठ्ठल आपल्या कार्यक्रमाची वेळ होती 8 ते 10 आता वाजलेत 9 ला 10 मिनिटं कमी असतील आपल्याला 10 पर्यंत कार्यक्रम म्हणजे 1 तासामध्ये सेवा आटोपून घ्यायचे पुन्हा काला आहे नंतर महाप्रसाद आहे बरोबर आहे सुरुवातीला सांगतोय की काला म्हणजे काय या शब्दाचा आपण अर्थ बघणार आहोत काला या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर 2 किंवा 2पेक्षा जास्त पदार्थांचं मिश्रण एकत्रीकरण याला आपण काला म्हणतो एका पदार्थाने काला होत नाही वारकरी संप्रदायामध्ये आपण काला ऐकला असेल की हरिनामाचा खिचडी काला जीव शिव ब्रह्माचा ऐक्य हा एक काला आहे बरोबर भगवंत आणि भक्ताचा काला म्हणजे 2 पदार्थ आहेत 2 किंवा 2पेक्षा जास्त पदार्थ जर एकत्र असतील तर त्याला आपण काला म्हणतो आपण घरगुती जर काही भाकरी वगैरे खात असेल आपल्याकडे नाही म्हणत पण घाटावर बोलतात एखाद्या रस्त्यामध्ये आपण भाकरी जर मोडून टाकली तर तो काय म्हणतो काला करून खातो का बरोबर आपल्याकडे कोकणामध्ये एवढं बोलत नाही पण तो शब्द आहे की काला काला या शब्दाचा अर्थ असा आहे शास्त्रीय दृष्ट्या आणि सांप्रदायिक दृष्ट्या की 2 पदार्थ किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ असतील त्यांचं एकत्रीकरण हे असा होतो काला या पदार्थाला आपण काला म्हणतो
आता काला म्हणजे वारकरी संप्रदायाचा जो काला, आजच्या कीर्तनाचा जो विषय आपला, तो काला आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो काला कोणी केलेला आहे तर भगवान श्रीकृष्णाने जे गोकुळात चरित्र केले त्या चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे देवे केळे गोकुळी. गोकुळामध्ये जे भगवंत श्रीकृष्णाने जे चरित्र केले त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे, आचार करायचा नाही, विचार करायचा नाही. तर आता आपण समजून घेऊ एक एक शब्दाने. काला आपण समजून घेऊ की काला आणि इतर कीर्तन यामध्ये काय फरक आहे. जसं मंदिराच्या 4 भिंती आहेत, 4 भिंती आणि कळस वेगळा आहे, तर त्यापेक्षा कळसाला महत्व जास्त आहे. भिंतीला महत्व जास्त आहे का कळसाला महत्व जास्त आहे? मंदिराच्या कळसाला महत्व जास्त आहे. त्या पद्धतीने इतर कीर्तन आणि काल्याचं कीर्तन यामध्ये एवढा फरक आहे. काल्याचं कीर्तन हे कलशस्थानी असणारे कीर्तन आहे. कशास्थानी आहे? कलशस्थानी असणारे कीर्तन आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की जोपर्यंत मंदिराला कळस बसत नाही तोपर्यंत मंदिराचं पूर्ण बांधकाम होत नाही किंवा पूर्णता होत नाही. थोडक्यात जसं सुवर्णाला सोन्याला 16वा अलंकार जोपर्यंत लागत नाही, कस लागत नाही 16वा, तोपर्यंत त्या सोन्याचा अलंकार होत नाही किंवा त्याचं पूर्ण पण होत नाही. तिसरी गोष्ट यज्ञ. यज्ञामध्ये जोपर्यंत पूर्णाहुती पडत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही. त्या पद्धतीने कोणत्याही सप्ताह असेल, 15वाडा असेल, महिना असेल किंवा संपूर्ण वर्षभर अखंड हरिनाम सप्ताह असेल, पायी दिंडी असेल, जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमाची परिसमाप्ती होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, म्हणजे या अनुषंगाने काल्याचं कीर्तन तुमच्या लक्षात आले असेल की कार्यक्रमाची परिसमाप्ती पूर्णावती म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आणि ते दरवेळी प्रत्येक वेळी हे कार्यक्रमाच्या शेवटी असते, मध्येच काला होत नाही. 2 दिवस कार्यक्रम झाला आणि तिसऱ्या दिवशी काला होत नाही. जोपर्यंत कार्यक्रम पूर्ण होत नाही, शेवटचं जागराचं कीर्तन, कालची एकादशी होती म्हणजे जागराचं कीर्तन, आणि आजचं द्वादशी बारस सोडणे म्हणतो आपण, त्याला पारणं फेडणे म्हणतो. त्या पद्धतीने कालचा एकादशीचा उपवास होता, आजचं द्वादशीचं पारणं हे द्वादशीचं काल्याचं कीर्तन आहे. जोपर्यंत मानवाच्या सामाजिक जीवनाला पूर्णाहुती पाहिजे असं वाटत असेल किंवा एखाद्या कार्याला पूर्णाहुती वाटत असेल, एखाद्या कार्याचा शेवट व्हावा, पूर्णाहुती व्हावी असं जर वाटत असेल तर त्याचं कारण म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. बरोबर, काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत पूर्णाहुती होत नाही. आता इथे प्रश्न पडतो की नेमक्या कोणत्या कोणत्या देवांचं वर्णन करायचं. तर सुरुवातीला सांगून गेलं की भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करायचं. बरं, भगवान श्रीकृष्णाचंच का वर्णन करायचं हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ते बाकीचे देव नाही का? राम नाही का? विष्णू नाही का? मग भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन का करायचं त्याचा आपण थोडक्यात विस्तार बघू. संत मालिकेमध्ये अवताराचे प्रमुख प्रकार पडले 10. कच्छ, मच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की. हे किती अवतार झाले? 10 अवतार संत मालिकेमध्ये. मात्र भागवतामध्ये अवतार किती सांगितलेत? 24. भागवतात किती अवतार सांगितलेत? 24 अवतार. वारकरी संप्रदायात संत मालिकेत 10 आणि भागवतामध्ये 24 अवतार. मात्र गर्गाचार्यांनी गर्ग संहितेमध्ये अवताराचे प्रमुख 6 प्रकार पाडलेले आहेत. किती प्रकार पाडलेले आहेत? 6 प्रकार पाडलेले आहेत अवताराचे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे अंश. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णत्व. 6 पैकी आपण जर 4 अवतार बाजूला काढले तर 2 अवतार राहतात आपले, पूर्ण आणि पूर्णत्व किंवा परिपूर्ण. आता पूर्ण अवतार कोणाला म्हणतो आपण? कोणाला म्हणतो पूर्ण अवतार? पूर्ण अवतार रामकृष्ण. कळलं? पूर्ण अवतार कोण आहे? रामाचा अवतार आहे, कृष्णाचा नाही. पूर्ण अवतार रामाचा आहे आणि परिपूर्ण अवतार कृष्णाचा आहे. आता पूर्ण म्हणजे काय ते थोडक्यात बघू आपण. पूर्ण अवतार याला म्हणतात की सामर्थ्य आहे, स्वतःजवळ सामर्थ्य आहे, त्या देवाजवळ सामर्थ्य आहे, पण निर्णय घेण्याची क्षमता नाही. कोणाचा अवतार हा? रामाचा अवतार. रामाच्या पित्याच्या म्हणजे दशरथाच्या किती बायका होत्या अंदाज आपल्याला वाटते? किती असतील? 500 बायका आहेत, 700 बायका आहेत. मी दोन्ही ऐकले, 500 आणि 700. बरोबर. मग ज्या वडिलांच्या 500 बायका आहेत तर त्या मुलाच्या किमान 1-2 तर पाहिजे, 2-3 तर पाहिजेत का नाही पाहिजेत? मग प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य नव्हतं का दुसरं लग्न करण्याचं, तिसरं लग्न करण्याचं? जर पित्याच्या 500 बायका आहेत तर होतं. मात्र काय, प्रभू रामचंद्राने एक मर्यादा घालून दिली. बोलले वाल्मिक तैसेची करीना, तैसेची करीना.
तैसेची करणं वर्तून दाविन नामा म्हणे. इथे मर्यादा दिलेली आहे. वाल्मिकी ऋषींनी जसं मला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मी वागण्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे. पूजंती राम रामेती मधुरम मधुर अक्षरम. पूजंती राम रामेती मधुरम मधुर अक्षरम. आरूह कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. राम रक्षा स्तोत्रामध्ये हा स्तोत्र आलाय की वाल्मिकी ऋषी जे आहेत ते कोकिळाच्या गायनाने मला सांगत आहेत. त्यामुळे मी त्या पद्धतीनेच आचरण करणार आहे. आता हा कालावधी झाला वाल्मिकी ऋषींचा. रामायणाच्या अगोदर किमान 12,000 वर्ष रामायण लिहिलंय. किती? रामायण कुठल्या युगामध्ये झालं? बोलत राहा. त्रेतायुगामध्ये. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता कलियुग चालू आहे. कलियुगाची 5094 वर्ष निघून गेली. किती वर्ष निघून गेली? 5094. कलियुगाच्या पाठीमागे द्वापारयुग झालं भगवान श्रीकृष्णाचं. भगवान श्रीकृष्णाच्या युगामध्ये 8,64,000 वर्ष निघून गेली. किती? 8,64,000. त्याच्या मागे कोणतं युग झालं? त्रेतायुग. आणि त्रेतायुगाच्या पाठीमागे 12,000 वर्षापूर्वी काय लिहिलंय? वाल्मिकी ऋषींनी वाल्मिकी रामायण लिहिलंय. त्या पद्धतीने प्रभू रामचंद्र हे वागतायत किंवा त्या पद्धतीने त्यांचा आचरण चालू आहे. त्यावेळीची जी घटना केली ती आजच्या काळातही बदलू शकत नाही. जशीच्या तशीच आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला कळालं असेल की प्रभू रामचंद्राचा अवतार हा पूर्ण अवतार आहे गर्भ साहित्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे. तर तो सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. चला पुढचा अवतार बघू आपण. पूर्णोत्तम, परिपूर्ण किंवा पूर्णोत्तम. कोणाचा अवतार आहे हा? भगवान कृष्ण. भगवान कृष्णाचा अवतार हा पूर्णोत्तम आहे. काय त्याच्यामध्ये? सामर्थ्य आहे. बरोबर. दुसरं काय? निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. गर्भ साहित्यामध्ये त्याचं वर्णन केले. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नानो येवी एक कार्य अर्थमागत्यम कोटी कार्य चकारहम. गर्भ साहित्यात त्याचं वर्णन आले की परिपूर्ण साक्षात श्रीकृष्ण नानो एवही एक कार्य अर्थमागत्यम. एक कार्यासाठी कोटी कार्याचं बळ भगवान श्रीकृष्णांकडे. एक कार्य अर्थमागत्यम कोटी कार्य चकारम. हे कोणाकडे बळ आहे? भगवान श्रीकृष्णाचं. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करत आहे. विठ्ठल विठ्ठल. समजलं? तुमच्या लक्षात आलं असेल की काल्याचं कीर्तन कशासाठी करतोय आणि त्यात भगवान श्रीकृष्णाचं वर्णन का करतोय. बाकीचे सर्व देव आहेत पण त्यांना एक बंधन आहे, सामर्थ्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. मात्र भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. चला आता आपल्या अभंगाकडे आपण बोलूया. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. उपजोनी म्हणजे काय? मराठी जन्मणे, जन्माला येणे. पुढती म्हणजे पुन्हा येऊ. उपजणे, उपजोनिया पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला आम्ही येऊ. मग याच्या अगोदर आलो होतो का? काय प्रश्न? इथे 4 प्रश्न आहेत. एकाच पहिल्या चरणामध्ये 4 प्रश्न आहेत. उपजोनिया पुढते येऊ असे म्हणणारे कोण आहेत? ते कुठून येणार आहेत? शांतपूर्वक आहे का? मध्ये महिलांनी गडबड करू नका, डिस्टर्ब करू नका. आपण 1 तास करणार कीर्तन. उपजोनिया असे म्हणणारे कोण आहेत? उपजोनिया असे म्हणणारे कुठून येणार आहेत? उपजोनिया असे म्हणणारे काय येणार आहेत? त्याचं कारण काय? असे 4 प्रश्न आपल्यामध्ये आहेत. तर इथे म्हणतात की उपजोनिया पुढती येऊ म्हणजे याच्या अगोदर आम्ही जन्माला आलेलो होतो आणि आता सुद्धा येऊ. ज्या ज्यावेळी देवाचे अवतार झालेत त्या त्यावेळी संतांचे सुद्धा अवतार झालेत. बरोबर. येतो जातो आम्ही देवाच्या संगाती तुका म्हणे गात देवनाम. ज्या ज्यावेळी देवाचा अवतार होतो त्या त्यावेळी तुकाराम महाराज म्हणा, नामदेव महाराज म्हणा किंवा कोणतेही संत म्हणा या अवताराला येत असतात. बरोबर आहे. मग आता इथे उपजोनिया पुढती म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. हे आपल्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. ते कुठून येणार होते? कुठून येतात ते? आले घरजा वैकुंठी. कुठून येणार आहेत ते? उपजोनिया पुढती येऊ असे जे म्हणणारे आहेत ते कोण आहेत? तुकाराम महाराज आहेत. तुमच्या लक्षात आलंय. ते कुठून येणार? वैकुंठातून येणार. बरोबर. कुठे येणार आहेत? मृत्यू लोकामध्ये येणार. बरोबर. काय येणार आहेत? काय कारण आहे? काला खाऊ दही भात. काला खाण्यासाठी, दही भाताचा जो काला आहे तो खाण्यासाठी येणार आहे. कुठून येणार? तर वैकुंठातून येणार. कुठे येणार? मृत्यू लोकामध्ये. काय येणार? तर काला खाण्याकरता येणार. हे तुकाराम महाराज आहेत तिथे. म्हणजे आपल्या लक्षात येतील की बाळ गोपाळांच्या रूपात जे काल्याच्या वेळी उपस्थित आहेत संत. हे अभंग कधीचे आहेत बघा तुम्ही. तुकारामांचा जन्म कधीचा आहे? 350 वर्षापूर्वीचा. बरोबर. कृष्ण कधी जन्माला येऊन गेले? 5000 वर्षापूर्वी. मग त्यावेळी तुकाराम महाराज होते का? होते. कुठल्या रूपात होते? गोपाळांच्या रूपात होते. म्हणून 4 प्रश्नांची ती उत्तर आहेत की उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. हे पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की आम्ही 4 कारणासाठी येणार आहे तिथे
काला खाण्यासाठी येणार आहेत, मृत्यू लोकांमध्ये येणार आहेत आणि भगवंताच्या सानिध्यात जाऊन काला खाणार. हे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकारामाला वर्णन करा. उपजोनी पुढती ये अभ्यास केलाय की उपजोनी असे म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. पुन्हा पुन्हा जन्माला येतात. यापूर्वी जन्माला आले होते आणि आता सुद्धा येतात. ज्या ज्यावेळी देव जन्म घेतो त्या त्यावेळी ते देवाच्या संगतीमध्ये येतात. आता इथे येणाऱ्या मानवामध्ये 3 प्रकार पडतात. एक वर्ग आहे तो बद्ध वर्ग आहे, बरोबर आहे. दुसरा वर्ग आहे तो मुमुक्ष वर्ग आहे आणि तिसरा वर्ग आहे तो मुक्त वर्ग आहे. नीट ऐका कीर्तन, 1 तास नीट ऐका. बद्ध वर्ग आहे, मुमुक्ष वर्ग आहे आणि नित्य वर्ग आहे. नित्यचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये. आता यापैकी कोणता प्रकार आहे तुकाराम महाराजांचा? चला पुढे आपण त्याचं वर्णन करू. यापैकी तुकारामांचा प्रकार आहे तो नित्य मुक्त आहे, बरोबर आहे. आता बद्धामध्ये बद्धाला देवाचं सानिध्य लागेल का? बद्ध जो आहे मूळ आहे त्याला देवाचं सानिध्य नाही आणि त्याला स्वातंत्र्य सुद्धा नाही. जन्म मरण घेण्याचं स्वातंत्र्य सुद्धा बद्धाला नाही. म्हणून तू उपजोनी पूर्ती येऊ असे म्हणणारा बद्ध नाही. आलं लक्षात तुमच्या? चला दुसरा प्रकार आहे मुमुक्षु. मग मुमुक्षुला तरी स्वातंत्र्य आहे का जन्म मरणाचं? तर माऊली त्याचं वर्णन 15व्या अध्यायात करतात आणि 13व्या अध्यायात करतात की मुमुक्षु म्हणजे या शब्दाचा अर्थ असा होतो की जे शाश्वत सुख आहे त्या शाश्वत सुखाची इच्छा. मुमुक्षु या शब्दाचा अर्थ आहे मोक्ष इति मुमुक्षु, म्हणजे मोक्षाची जो इच्छा करतो, शाश्वत सुखाची जो इच्छा करतो त्याला आपण मुमुक्षु म्हणतो. आता या मुमुक्षु मध्ये पण 2 प्रकार आहेत. त्याला आपण एक जिज्ञासू म्हणतो. मुमुक्षु म्हणजे या शब्दाचा अर्थ जिज्ञासू, जाणण्याची इच्छा असणारा जिज्ञासू. आता जिज्ञासू मधले 2 प्रकार आपण बघू. मंद जिज्ञासू आहे आणि तीव्र जिज्ञासू आहे. मंद जिज्ञासू म्हणजे खालच्या लेवलचा आहे आणि तीव्र जिज्ञासू म्हणजे वरच्या लेवलचा आहे. आता मंद जिज्ञासू म्हणजे काय? मला कळगावच्या दिंडीला जायचं आहे, कळगावच्या दिंडीला जायचे 10-15 दिवस तेच चालू. मला कळगावच्या दिंडीला जायचे. कुठे? कळगावच्या टाकीपाठा. पण तसं प्रयत्न केलाय का तुम्ही? शेतातलं काम सोडून दिले का? काही पोहे का काय म्हणता तुम्ही ते वेफर पोहे चिवडा काय ते तुम्हाला लागणारं सामान आहे खाण्याचं ते तुम्ही तयार केले का? एसटी स्टँडवर आलेत का? किंवा गाडी कुठली पकडले का आणि त्या रस्त्याने तुम्ही चालू लागलात का? हा काय झालं? क्रिया झाली. फक्त इच्छा आहे, मला पंढरपूरला जायचे, मला आळंदीला जायचे, मला त्र्यंबकला जायचे, ही झाली इच्छा. मग इच्छा असून सुद्धा जिज्ञासू म्हणता येत नाही, फक्त ही इच्छा झाली. मग त्या पद्धतीने त्यांनी कार्य केले म्हणजे क्रियाशक्ती देखील आहे, इच्छा पण आहे आणि क्रियाशक्ती पण आहे, त्याला आपण जिज्ञासू म्हणतो. पण हा प्रकार झाला मंदाचा. आता काही जण खरंच पिशवी घेऊन सगळं बाजार घेऊन स्टँडला आले, इथपर्यंत पोहोचले, काळाचं कीर्तन केले, याला काय म्हणता येईल आपण? जिज्ञासू, म्हणजे तीव्र जिज्ञासू आहे. त्यांनी प्रयत्न पण केले, क्रियाशक्ती पण दाखवली आणि त्यांची तशी इच्छा आहे. माऊली मात्र सांगतात की या मुमुक्षुला जन्म मरणाचा इतका कंटाळा आलाय की तो म्हणतो की मला जन्म मरण नकोय, म्हणजे जन्म मरण घेण्यासाठी मी आता इच्छुक नाही, जन्म मरणाच्या रहाटगाडीत मला पडायचं नाही. 13व्या अध्यायात माऊली सांगतात की डोळा हरळ नविले आणि घाई कोत जिरे, म्हणजे डोळ्यात गेलेला खडा माणूस जसा विसरत नाही, डोळ्यात गेलेला आपला खडा जसा माणूस विसरत नाही, त्या पद्धतीने हे मुमुक्षु लोक जन्म मरणाचं दुःख विसरत नाही. चला दुसरा एक उदाहरण दिले माऊलींनी की माणसाच्या शरीरात एखादं हत्यार खुपसलंय, जखमीमध्ये रुतलेलं आहे, आयुष्यभर ते त्याला आठवत राहते की माझ्या इथे कुऱ्हाड लागली होती की कोयता लागला होता की काहीतरी माझ्या हत्यार इथे लागले, आयुष्यभर माणूस तो आठवण ठेवतो. त्या पद्धतीने हे मुमुक्षु लोक जन्म मरणाचा त्यांना इतका कंटाळा आलाय की ते जन्म मरणाच्या सानिध्यात सुद्धा यायला तयार आहेत. म्हणजे हे वाक्य कोणाचं आहे? उपजण्यापुरतो पूर्ती येऊ असं म्हणणारे जे वाक्य आहे ते मुमुक्षुचं सुद्धा नाही, बरोबर. मंद जिज्ञासू आहे, तीव्र जिज्ञासू आहे. चला तिसरा प्रकार आपण बघणार आहोत की तिसरा प्रकार जो आहे तो मुक्ताचा आहे. मग आता हे जे वाक्य आहे तुमच्या लक्षात आले असेल, हे वाक्य कोणाचं आहे? मुक्त. आता मुक्तामध्ये सुद्धा 2 प्रकार येतात, बद्ध मुक्त आहे आणि नित्य मुक्त आहे. आता बद्ध मुक्त म्हणजे काय आणि नित्य मुक्त म्हणजे काय? बद्ध मुक्त म्हणजे ज्ञानार्जन झाले त्याला,
पण तो बद्यामध्येच आहे, स्वातंत्र्य नाही त्याला. फक्त ज्ञानार्जन झालंय देवाचं, प्रभू परमात्म्याचं ज्ञान झालंय, मात्र तो स्वातंत्र्य नाही जन्ममरण घेण्याचं त्याला. चला दुसरा प्रकार आहे नित्यमुक्त. नित्यमुक्त म्हणजे काय की वृत्तीसह, जी आपली वृत्ती आहे ती वृत्तीसह तो देवाच्या चरणाजवळ आहे, सदोदित चरणाजवळ आहे, म्हणून त्याला जन्ममरणाचं स्वातंत्र्य आहे. म्हणून उपजनी या पूर्ती येऊ असे म्हणणारे कोण आहेत? तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला पहिल्या चरणाचं आपण थोड्याफार प्रमाणात वर्णन केले आणि ते तुमच्या लक्षात आले. दुसऱ्या चरणाकडे आपण वळतो. ज्यावेळी तुकाराम महाराज असे म्हणतात त्याच वेळी काही भाविकांनी त्यांना प्रश्न विचारला, का हो तुकाराम महाराज, तुम्ही म्हणताय की उपजण्यापुरती हो काला खाऊ दही भात, मग तो काला वैकुंठात नाही का? तर तुकाराम महाराज सांगतात की तो काला वैकुंठात नाही, अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. चला आपण आता वैकुंठाकडे जायचंय. पृथ्वी तलावर मनुष्य वारल्यानंतर नेमका कुठे जातो आपल्याला माहित नाही. आपण लिहितो कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी, पण नरकवासी लिहत नाही, मात्र तिथे गेल्याशिवाय लोक राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला माहित नाही आपला मृत्यू झाल्यानंतर आपण कुठे जाणार आहे. जशी जशी कर्माची गती आहे, जसं जसं कर्म आहे, तो कर्माचा अकाट्य सिद्धांत आहे की ज्या पद्धतीने तुम्ही कर्म करणार आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ते शरीर किंवा ते भोग प्राप्त होणार आहेत. मग वैकुंठ ही कोणाची भूमी आहे? देवाची भूमी आहे, संतांची भूमी आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात की वैकुंठ इथे ऐसे नाही, वैकुंठ तो ऐसे नाही. ऐसे म्हणजे कवळ काही काळाचे. जो काळा इथे मृत्यू लोकांमध्ये आहे तो वैकुंठात नाही का? शास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर वैकुंठ ही काय आहे? भोगभूमी. वैकुंठ ही भोगभूमी आहे, कर्मभूमी. कुठे आहे? मृत्यू लोकांमध्ये कर्मभूमी. मृत्यू लोक म्हणजे कर्मभूमी आहे आणि वैकुंठ ही भोगभूमी आहे. मग भोगभूमीमध्ये काला होत भोगभूमीमध्ये काला होत नाही तर तिथे भोग होतात. जे आपण पुण्य संचित केले असेल त्या पद्धतीने आपला तिथे जन्म झाला असेल आणि त्या पद्धतीने आपला भोग तिथे असेल. बरोबर आहे. मग वैकुंठात काय काय आहे तर आपण तिथे बघितलं तर तेथे नाही आधी व्याधी. काय नाही तिथे वैकुंठामध्ये? काय नाही, तेथे नाही आधी व्याधी, नाही विषयासक्त बुद्धी, स्त्री पुरुष समान बुद्धी, हे त्रिशुद्धी जाण उद्धवा. भगवान श्रीकृष्ण भागवतामध्ये उद्धवाला सांगतात की त्या वैकुंठ लोकांमध्ये तेथे नाही आदिव्याधी, कोणत्याही प्रकारची तिथे आदिव्याधी नाही, नाही विषयासक्त बुद्धी, कोणत्याही प्रकारचा विषय तिथे नाही, स्त्री पुरुष त्यांना समान बुद्धी आहे. अशा पद्धतीची जी त्रिशुद्धी आहे ती उद्धवा तू जाण, हे एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात. किंवा वैकुंठीचे साचार, वैकुंठीचे पाहता साचार, अवघे चतुर्भुज नर, अवघे चतुर्भुज, 4 हातांचे तिथे नर आहेत. दुसरी गोष्ट काय आहे तिथे तर घनश्याम पितांबर धर, शंख चक्र अवघे असे. शंख चक्र ज्यांच्या हातात आहेत, जे पद्मासनामध्ये बसले आहेत, जे सिंहासनावर बसले आहेत, अशा पद्धतीचे देव आणि संत तिथे आहेत, मात्र काला तिथे नाही. चला पुन्हा प्रश्न विचारला भाविकांनी की मग वैकुंठातून डायरेक्ट मृत्यू लोक देण्याची काय गरज आहे? मग वैकुंठातून तुम्हाला ब्रह्मलोक आहे, सत्य लोक आहे, तिथे काला असेल? त्यांनी शंका विचारली. त्यावेळी तुकाराम महाराज तिथे सुद्धा काला नाही. जर तिथे काला असता तर ब्रह्मदेव गोपाळांच्या वेशात मृत्यू लोकांमध्ये काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी आला नसता. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मचर्य आहे, तिथे सत्य लोक आहे, बरोबर आहे, मात्र तिथे काला नाही. जर काला असता तर ब्रह्मदेव तिथे गोपाळांचा जो वेश पालटून ब्रह्मदेव कुठे आला होता? यमुनेच्या तीरी जिथे आपला काला चालू होता त्या ठिकाणी गोपाळांच्या वेशात ब्रह्मदेव आला.
मग तिथे काय आहे? काहीच नाही का तिथे? आहे, तिथे सुद्धा आहे. तेच मूर्तिमंत चारी वेद एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की काय आहे तिथे ब्रह्मलोकामध्ये. तेच मूर्तिमंत चारी वेद, मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध, मूर्तिमंत ब्रह्मचर्य, तप शुद्ध आणि विशद मूर्तिमंत, गायत्री मूर्तिमंत, चहू वाचा वर्तत, सत्य सत्य ब्रह्मचर्य, असत्य तेथे असे ना. भागवतामध्ये सुंदर वर्णन आहे की ब्रह्मचर्यामध्ये सर्व लोक काय आहेत? सत्य आहेत, असत्य तिथे कोणी बोलत नाहीत. मूर्तिमंत तिथे चारी वेद आहेत. ब्रह्मदेवाची 4 मुख आहेत, आपण 4 वेद म्हणतो त्याला. गायत्री साक्षात तिथे हजर आहे. अशा पद्धतीने तिथे आहे, मात्र तिथे सुद्धा काला नाही. चला पुढच्या लोकांमध्ये आपण जाऊ. पुढचा लोक आहे तो इंद्र लोक आहे, अमरावती लोक आहे, इंद्राचं सिंहासन आहे. का हो? अमरावतीमध्ये सुद्धा काला नाही का? ते पुण्य महासाध्य सुरेंद्र लोके, माऊली वर्णन करतात. ते पुण्य महासाध्य सुरेंद्र लोके मशनंती दिव्या दिविदंत भोगा. अमरावती सुद्धा ही भोगभूमी आहे, ही कर्मभूमी नाही. मग ज्या ज्यावेळी आपण पुण्य संपादन करतो, इंद्राचं पद आपण जे 100 ज्यावेळी ब्राह्मणामध्ये जन्म घेतल्यानंतर त्यावेळी माणूस इंद्र होतो. एखादा ब्राह्मण असेल तो 100 जन्मामध्ये जर त्यांनी ब्राह्मणत्वाचं पालन केलं असेल तर त्याला इंद्रपद भेटते. मग अशा पद्धतीचे तिथे देव आहेत ज्यांनी पुण्य केलेले आहेत आणि ते अमरावतीमध्ये राहतात. मग अमरावती म्हणजे काय? इंद्राचं जे स्थान आहे तिथे. मग तिथे काय काय आहे? काला नाही, तिथे नाही काला. कर्मभूमी मृत्यूलोक आहे. मग वैकुंठ भूमी, ब्रह्मलोक आणि इंद्रलोक हे भोगभूमी आहेत. आता इंद्रलोकामध्ये काय काय आहे? तेथे महासिद्धीची काय आहेत? भांडार आहेत. महासिद्धीची भांडार आहेत. कामधेनूची काय आहेत? खिल्लार आहेत. कल्पतरूंच्या काय आहेत? तिथे बागा आहेत. अमृताचे काय आहेत? कुंड आहेत. अमृताचे कुंभ आहेत. बरोबर. अमरावती सारखं भुवन आहे, सिंहासन आहे. बरोबर. हे सर्व आहे तिथे. गंधर्वाचं गायन आहे, रंभा आहेत, उर्वशी आहेत, ते नृत्यांगण आहेत, सर्व आहे. मात्र तेथेही काला नाही. विठ्ठल विठ्ठल बरोबर. अशा पद्धतीने तिथे सुद्धा काला नाही. चला मात्र आपण पुन्हा एकदा पाठीमागे जाणार की वैकुंठात काला का नाही. हा एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल की मृत्यू लोकातच का काला आहे? वैकुंठात तर देव पण आहेत आणि संत पण आहेत. आणि मी मगाशी सांगितले की भक्त आणि भगवंताचा काला होऊ शकतो. बरोबर आहे. मग वैकुंठात काला का होत नाही? त्याचं कारण असं आहे की हल्ली देव वैकुंठात राहत नाही. नाथ महाराज त्याचं सुंदर वर्णन करतात. ज्या सुखा कारणे देव बेडावला, वैकुंठ सोडून वैकुंठात राहत नाही तर देव वैष्णवांच्या घरी राहतो. वैष्णव एखादं उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसा एखादा पाहुणा तुमच्या घरी आला राहायला, तुम्ही काय केलं? तुम्ही त्याला सांगितलं की तू घरात झोप, मी बाहेर झोपतो. घर मालक कुठे? बाहेर झोपतो. आणि पाहुणा म्हणतो मी घरात झोपतो. पाहुण्याला थोडं वेगळं वाटलं, घर मालक बाहेर आणि मी आतमध्ये का? त्यांनी शंका काढली. तर घर मालक म्हणतो की माझ्या घरामध्ये खूप ढेकूण आहेत, बरोबर आहे, त्यामुळे मी बाहेर झोपतो, बास टाकून इकडे बाहेर झोपतो. मग ढेकूण हा असा प्रकार आहे, तुम्हाला आता दिसत नसेल पण पूर्वीच्या काळी होता तो, की ज्यावेळी लाईट बंद केली त्यावेळी लगेच ते सैन्य धावत येते
कडाकडून चावा घेताय. मग किती कोणी पैलवान असो, कुस्तीगीर असो, दारासिंग असो, बरोबर, किती मोठा पैलवान असला तरी लाईट बंद केल्यानंतर अंगावर घेतल्यानंतर त्यांचा विशेष कार्यक्रम चालतो. म्हणजे ढेकणाच्या त्रासाने त्रस्त होऊन तो घर मालक कुठे झोपतो? बाहेर. आता घर मालक जर बाहेर झोपतो तर पाहुणा जो आहे तो घरात झोपेल का? तुम्ही सांगा. तद्वत संत म्हणतात की देवा तुझं वैकुंठ आहे, तुला तुझं घर आवडत नाही, बरोबर आहे, तर मला काय आवडणार ते, बरोबर आहे. म्हणून नामदेव महाराज सांगतात की वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी. संतांच्या घरी राहायला येतो एकनाथ महाराज म्हणतात, बरोबर, आणि तू आम्हाला सांगतो की वैकुंठात या, तर आम्हाला तो वैकुंठ नको. नावडे वैकुंठ शेषाचे शय. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. नामदेव महाराज काय म्हणतात की वैकुंठ असे आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. एकनाथ महाराज सुद्धा तेच म्हणतात वैकुंठात काला का होत नाही. त्याचं तुम्हाला लक्षात आलं असेल की वैकुंठात देव आहे, संत आहेत, मात्र ते वैकुंठ जे आहे ते भोगभूमी आहे आणि मृत्यूलोक हा कर्मभूमी आहे. काला हे कर्म आहे म्हणून काला हे मृत्यूलोकात होत असतो. म्हणून दुसऱ्या जन्माने सांगतात की वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ म्हणजे घास, काल्याचा अशा पद्धतीने घास वैकुंठात सुद्धा नाही. इथपर्यंत आपण 2 चरणाचा यथामती यथा अवकाश आपण अर्थ बघितले. आता 3ऱ्या चरणाकडे आपण जातोय. पुन्हा भाविकांनी प्रश्न विचारला का हो तुकाराम महाराज, हा जो काला तुम्हाला प्राप्त झाला, या काल्याचा प्रसाद तुम्हाला सेवन करायला भेटला, तो तुम्ही स्वतः एकटे खाताय की कोणाला वाटताय? अभंगाच्या 3य चरणामध्ये एकमेका देऊ सांगतात की एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. का हो तुकाराम महाराज, हा काळा प्राप्त झाला तुम्ही कोणाला देता का? तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही सर्वांना वाटप करतो. यारे यारे लहान थोर याचे बलते नाही स्वतः खात नाही तर तो प्रत्येकांना देतोय. यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. नर असो नारी असो आबाल बुद्ध कोणीही असो तर त्या सर्वांना आम्ही हा काला देतो. एकमेका देऊ मुखी मुखामध्ये त्यांच्या देतो. बरोबर आहे. तुकाराम महाराज ते अजून एक म्हणतात की संतर्पण करी तुका
बरोबर आहे. लोकांना आम्ही देतोय असं अप्पलपोट्या आम्ही नाही. मराठीमध्ये एक शब्द आहे अप्पलपोट्या. अप्पलपोट्या या शब्दाचा अर्थ काय होतो की आपण घरात कुलूप लावून जिलेबी, पाणी येऊन नका देऊ तोंडाला, बासुंदी, बरोबर आहे, शिरा, उपमा, गुलाबजाम असे चांगले चांगले पदार्थ खातो. कुठे? घरात. बाहेरचं लॉक करून. मग कोणी दारामध्ये भिकारी आला असेल तरी त्याला आपण भीक देत नाही. कुठला कावळा आला असेल तरी आपण हात झटकत नाही. कुत्रा आला असेल तरी त्याला आपण चतकूर भाकर देत नाही. याला काय म्हणतात? अप्पलपोट्या. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी तर हे सांगायचं की आम्ही अप्पलपोटे नाहीत तर आम्ही लोकांना देतो. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. एकमेका लोकांना देतो आणि हुंबरी खेळामध्ये आम्ही दंग होतो. एक विनोदाने तुम्हाला एक कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल. एकदा देव आणि दानवामध्ये अशी एक मीटिंग झाली की देव श्रेष्ठ की दानव श्रेष्ठ अशी मीटिंग झाली. तर ते म्हणले आपण काहीतरी परीक्षा घेऊ, कारण परीक्षेशिवाय आपल्याला पर्याय नाही. परीक्षेनंतर आपल्याला कळेल की देव श्रेष्ठ की दानव श्रेष्ठ. मग त्यांची परीक्षा अशी होती की जेवणाला पंक्तीमध्ये बसायचं आहे. पंक्तीमध्ये बसल्यानंतर जो जेवणाचा हात आहे त्याला असा काठ्या बांधायचे इथपर्यंत, बांबूच्या काड्या आपण म्हणतो, असा पूर्ण बांधायचे. हात असा वाकणार नाही, फक्त तो असा सरळ होईल अशा पद्धतीने बांधायचा आहे. एक हात मोकळा आहे, बरोबर आहे. 10 मिनिटं फक्त तुम्हाला किती वेळ आहे जेवणासाठी? 10 मिनिटं तुम्हाला वेळ आहे. पात्र तयार आहेत, बरोबर आहे. अशी त्यांची एक परीक्षा घेण्याचं ठरलं. मग देवाने पुन्हा प्रश्न केला की दानवांनो, तुम्ही आधी बसता की आम्ही आधी बसू? आता ते दानव ते म्हणाले आम्ही आधी बसतो. काल्याचा प्रसाद संपला तर नंतर व्हायची पंचायत, त्याच्यापेक्षा आम्ही आधी बसतो. ठीक आहे बोले, तुम्ही आधी बसा. आता ते बसले घाईघाई करत. दानव असते, राक्षस असते, बरोबर. ते घाईघाई करत बसले. मात्र त्यांना जेवताना त्रास व्हायला लागला की हातच थोडा वाकत नाही, ते मध्ये मोडतच नाही हात या कोपरामध्ये. मग त्यांनी असा हात घेतला. कसे पण बसले होते ते, असं काही शिस्तीत पंक्तीमध्ये तसं काही बसलेले नव्हते. मग त्यांनी असा हात उचलला आणि हात वरती नेऊन ते असे टाकायचे. मग ते तोंडात पडायचं, काही नाकात पडायचं, काही डोळ्यात पडायचं, आग व्हायची डोळ्याची, बरोबर. असं करता करता त्यांचा हा खेळ देवांनी बघितला. 8 मिनिटं झाली होती. त्यांनी सांगितलं राक्षसांनो, दैत्यांनो, तुमची 8 मिनिटं झाली आहेत. 2 मिनिटं राहिलेत फक्त तुम्हाला जेवणासाठी. 2 मिनिटात जर जेवण झालं तर तुम्ही जिंकले असं आम्ही समजू. ठीक आहे, 2 मिनिटं पण होऊन गेली. 10 मिनिटं झाली. 10 मिनिटं झाल्यानंतर सुद्धा त्यांचं जेवण काही पूर्ण झालेलं नाही. मग देव म्हणाले तुम्ही उठा, आता तुम्हाला जेवणाची काही अक्कल नाही, आता आम्ही बसतो. बोले इतका कठीण पेपर काढला असता कसा सोडवता येईल आम्हाला? तुम्ही काय करता? तुम्ही कॉप्या करता का बघू आम्ही. जर कॉप्या केल्या तर आम्ही पकडणार. म्हणजे ठीक आहे, बघा आम्ही काय करतो ते. चला पुन्हा पुढचा प्रश्न आला की देवांनी मग पंक्ती मांडल्या. आता पंक्ती मांडल्या कशा मांडल्या? समोरासमोर मांडल्या. इकडे तोंड इकडे तोंड, बरोबर. मात्र मध्ये जे अंतर ठेवलंय ते किती अंतर ठेवलेलं आहे? फक्त 1 ते 1.5 फुटाचं अंतर आहे, बरोबर आहे. आणि वाढप्या जो असतो, वाढणारा जो फिरतोय त्याला थोडीशी जागा होईल फिरण्यापुरती, एवढं अंतर मध्ये ठेवलेले आहेत. आणि 63चा आकडा 6 आणि 3 आपण मराठीत म्हणतो त्या पद्धतीने समोरासमोर पंगत मांडले. चला त्यांनी मग सुरुवात केली. जेवणासाठी त्यांचे 10 मिनिटं होते आणि जेवणासाठी त्यांनी सुरुवात केली. पहिल्यांदा देव असल्यामुळे ते काय करतात? श्लोक घेतात. यज्ञशिष्टाशिना संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुज्यते ते तुगम पापाये पचन्ते आत्मकारणात् यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यासि कौन्तेय तत्कुरुषो महदर्पणम् अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम् ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म म्हणतो ना आपण रोज. ओके, माळकरी आहेत, वारकरी आहेत म्हणजे म्हणणार, बरोबर आहे. अशा पद्धतीने त्यांनी तो श्लोक म्हटला आणि जेवणाला सुरुवात केली. मात्र जेवताना त्यांनी एक युक्ती लढवलेली. आपला हात आपल्या तोंडात जाणार नाही, घास तोंडात जाणार नाही हे त्यांना माहिती आहे. मात्र समोरच्याच्या तोंडात आरामात जातो. मग त्यांनी ती जिलेबी उचलली. पहिल्यांदा जिलेबीच उचलली, टाकली समोरच्याच्या तोंडात. त्यांनी जिलेबी उचलली, टाकली याच्या तोंडात, बरोबर. असं करता 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 सर्वांनी तसं केलं. राक्षस बघत होते, बरोबर आहे. 8 मिनिटात जेवण झालं. किती? 2 मिनिटं शिल्लक पण राहिले. 10 मिनिटाचा कालावधी होता. अरे बोलले हे काय केलं तुम्ही? कारण ते देवच होते, देव हे युक्तिवान असतात. मग राक्षस बोलले आम्हाला हे कळलं नाही. आम्ही काय केलं? आम्ही आमचा स्वार्थ बघितला, आम्ही आमच्या पोटातच टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तुम्ही काय केलं? पहिल्यांदा दुसऱ्याला भरवलं आणि मग दुसऱ्याने तुम्हाला भरवलं. यामुळे तुमचं परीक्षेमध्ये नंबर आला. विठ्ठल विठ्ठल. इथे तुम्हाला लक्षात आलं असेल तात्पर्य हेच आहे की पहिल्यांदा जर दुसऱ्याला देतो, बरोबर आहे,
दुसऱ्याला दिल्यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला आपण जेवण दिलं, एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला आपण जेवण दिलं, त्याला जेवून जितका आनंद होतो तो आनंद पाहण्यासारखा असतो. तो आनंद आपण जर बघितला तर आपल्याला खूप आनंद होतो, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे पहिल्यांदा कोणाला द्यायचंय? एकमेका देऊ मुखी सुखे घालू उंबरी. आणि अशा पद्धतीने तुकारामांनी हा काला केला आणि प्रत्येकाच्या तोंडात भरवलेले आणि हुंबरी खेळामध्ये ते रंगले. अशा पद्धतीने यथामती यथा अवकाश 3 चरणांचा आपण धावत्या वेगामध्ये अर्थ बघितलेला आहे. शेवटचं एक चरण राहिलेलं आहे. एक आपण भजन घेऊ आणि शेवटच्या चरणाकडे आपण वळू. यथामती यथा अवकाश आपण धावत्या वेगामध्ये 3 चरणांचा भावार्थ बघितलेले. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात असे म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. काला खाण्यासाठी ते मृत्यू लोकात येणार आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात ब्रह्मलोकात इंद्रलोकात अशा पद्धतीचे काल्याचं प्रसाद नाही. तिसरी गोष्ट एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. बरोबर आहे, एकमेकांच्या तोंडामध्ये आम्ही हा घास देणार आणि सुखाने त्यांना हुंबरी खेळामध्ये सुद्धा मदत करणार. चला आता आपण चौथ्या चरणाकडे जातोय. चौथं चरण आहे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. आता चौथ्या चरणाकडे आपण बघताना इथे शब्द वापरले की तुका म्हणे वाळवंट. वाळवंट शब्द का वापरला त्याचा आपल्या लक्षात येईल. ते वाळवंटामध्ये काय असते? स्वच्छ वातावरण असते. काला जे कर्म आहे ते कुठे केले जाते? भगवंतांनी कालाचं कर्म कुठे केले आहे? वाळवंटामध्ये केलेले आहे. बरोबर आहे, यमुनेच्या काठी केले. वाळवंट या शब्दाचा अर्थ असा होतो की तेथे कोणत्याही प्रकारचं पाणी नाही, शुष्क वातावरण आहे, कोरडं वातावरण आहे. बरोबर. पुन्हा एक प्रश्न पुढे आहे की वाळवंट कसं आहे? नीट आहे, उत्तम आहे आणि बरवे आहे. बरवे नीट उत्तम. बरवे म्हणजे काय? चांगलं आहे. जर एखाद्या ठिकाणी आपण जर गेलो, जर तिथे आकाश स्वच्छ असेल, वातावरण पवित्र असेल तर आपलं मन शांत होतंय आणि भक्ती करण्यासाठी ते योग्य होते. अशा पद्धतीचं वातावरण आहे म्हणजे बरव आहे. चला पुढे एक नीट शब्द वापर. नीट म्हणजे काय? भक्ती मार्ग हा कसा आहे? नीट आहे. मार्ग आहे धोपट किंवा मार्ग आहे नीट पंढरीचा. नामदेव महाराज म्हणतात कसा आहे तो? सोपा आहे, धोपट आहे, तो नीट आहे, गुंतागुंतीचा नाही, कॉम्प्लिकेट बिलकुल नाही. योग साधना जसा कॉम्प्लिकेटेड विषय आहे तसा तो कॉम्प्लिकेट नाही. भक्ती करण्यासाठी काय ठिकाण चांगलं आहे? तर वाळवंट हे नीट आहे, बरोबर आहे. आता उत्तम आहे. उत्तम म्हणजे काय म्हणता येईल त्याला? एखाद्या ठिकाणी आपण कर्म केलं, दुसऱ्या जागेत वाळवंट सोडून जर आपण कर्म केलं तर ते बीजांकुर रूपाने शिल्लक राहते. कर्म शिल्लकच राहते. जसं जसं आपलं कर्म असते त्या कर्माची जी वासना किंवा कर्म जे शिल्लक राहते त्या पद्धतीने पुढचा जन्म आपल्याला मिळतो. मात्र वाळवंटात तसंच नाही. तुम्ही फिरून बघा बी, एखाद्या वाळवंटामध्ये जर एखादं बी पेरलं तर ते उगवत नाही. म्हणजे इथं तात्पर्य काय? जर वाळवंटात जर ते बीज पेरलं तर ते उगवत नाही. म्हणजे जन्म मरणाच्या राहाड गाडग्यातून आपली सुटका होते. अगा कर्मी जे उरावे त्या सुख दुःखात ते फळावे तेव्हा ते भोगायावे देहात एक. माऊली सांगतात की जसं तुम्ही कर्म केलं असेल त्या पद्धतीने तुम्हाला सुख दुःख हे फळाला येणार आणि ते भोगायला तुम्हाला कुठे येणार? देहामध्ये येणार. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम.
तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. बरोबर. 4 चरणांचा जसं माझ्या बुद्धीला जमला मी पूर्ण काही सोडवलाय किंवा पूर्ण मला त्यातलं ज्ञान आहे असं मी म्हणत नाही. जसं माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जसं माझ्या गुरुनी भगवंतानी मला बुद्धी दिली त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर आहे. आता पुढचा जो आपला प्रकार आहे तो काल्याचं चरित्र आपल्याला वर्णन करायचं आहे. थोडक्यात काल्याचं वर्णन आपण 5 ते 10 मिनिटं करू आणि सेवेला पूर्ण राम देणार. विठ्ठल विठ्ठल. काला मी सुरुवातीला सांगितलं की काला हे भगवान श्रीकृष्णाने केलेले कर्म आहे आणि ते गोपाळांच्या सानिध्यामध्ये केले आहे. बरोबर आहे. काल्यासाठी किती लोक पाहिजेत की 2पेक्षा जास्त लोक आहेत. मग काल्यामध्ये तिथे कोण कोण होतं? गोपाळ होते, गायी होते. बरोबर आहे. ज्या गवळणी होत्या आणि भगवान श्रीकृष्ण होते. अशा पद्धतीने काळा केले. आता काळाचं चरित्र सांगत असताना आपल्याला रांगता गोधनी राखीत आहे किंवा रांगत रमणू चोरीत लवणू दही दूध घेती गवळणी अशा पद्धतीचा एक अभंग आहे की ज्यावेळी श्रीकृष्ण भगवान रांगत होते लहान वयामध्ये रांगता एकदा त्यांनी माती खाल्ली. यमुनेच्या तीरावरची जी माती खाल्ली ती कोणी बघितली? गोपाळांनी बघितली. त्यांच्या जोडीदारांनी वाकड्या पेंद्या भोपळ्या बरोबर मधुमंगल सुदामा हे जे त्यांचे जोडीदार आहेत या लोकांनी बघितली आणि कळ लावण्यासाठी यशोदा मातेकडे गेले हे लोक की तुमचा काना जो आहे तुमचा जो कृष्ण आहे तो यमुनेच्या तीरावरची माती खातो. बरोबर. धावून या धरीला करी बैसबीला मांडीवरी धावून या धरीला करी बैसबीला मांडीवरी मुख पसरोनी करी आ आ आ आई हरी तू खोड्या करू नको माझे बाबा बाबा हरी तू खोड्या करू नको माझे बाबा बाबा असं कोण म्हणते? यशोदा म्हणते की तू अशा पद्धतीने तू माती खाऊ नको. आणि तुझे जे मित्रमंडळी आहेत ते मला काय सांगतायत तुझी कळ लावतायत की तू अशा पद्धतीने माती खाल्लेली. त्यावेळी यशोदा माता म्हणते धावून आली आणि तिला मांडीवर बसले भगवान श्रीकृष्णा आणि सांगितले की अशा पण तू खोड्या करू नको. यमुनेच्या तीरावर जातोस यमुनेची माती खातोस यमुनेच्या तटी जाशी यमुनेची माती खाशी असं. बरोबर. तुला काय खायला भेटत नाही का? माझ्या घरामध्ये दूध दही तूप सर्व माझ्याकडे आहे. मग तू असं का करतो आणि गोपाळ का तुझी कळ लावतात? तर त्यांनी सांगितले की आई मज मारू नको नाही नाही म्या खादली माती. काय सांगतो भगवान कृष्ण? आई मज मारू नको नाही नाही म्या खादली माती. काय झालं? तुला एक प्रसंग सांगतो. रात्री आमची मीटिंग झाली. कोणाकोणाची? गोपाळांची आणि माझी. मला वाटलं सप्त्याची मीटिंग असेल 11 वाजता आणि मी निघून येऊ.
पण ती मीटिंग वेगळी होती. कसली मीटिंग होती की कृष्णा तुझ्या घरचं दही दूध लोणी तू आम्हाला रोज द्यायचं, बरोबर. जर तू दिलं नाही तर तुझं आम्ही नाव सांगणार. मी त्यांना मान्य केलं नाही की मी माझ्या घरचं दूध का देऊ तुम्हाला. बलम बलवातम चहा, बरोबर आहे. जर मी माझ्या स्वतःच्या बलानं बलवान आहे तर तुमच्या बलाची मला अपेक्षा नाही. माझ्यापासून चंद्र सूर्य तारांगण पृथ्वीमंडळ हे सर्व माझ्यापासून बलवान आहेत, बरोबर आहे. मी स्वयंभू बलवान आहे तर मला तुमच्या मदतीची गरज नाही. मी तुमच्या मीटिंगला येत नाही, मी रागावून रागावून निघून आलो. म्हणून तू यशोदा माताला तुला या गोपाळांनी कळ लावलेली आहे, तुला हे कारण सांगितलेले. बरं ठीक आहे. म्हणजे गोपाळ खोटे म्हणतात, मी खोटी म्हणतोय. मग बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा. नाही खात मी बळीराम दादा खोटा आहे, सर्व गोपाळ खोटे आहेत आणि तूच एकटा शहाणा, तूच एकटा खरा, असं कोण म्हणतोय. भगवान कृष्ण. आई ग आई नाही खादले मी माती. बळीराम दादा खोटं बोलतोय बळीराम दादा. ठीक आहे. पण यशोदा काय ऐकायला तयार नाही. उगारलेली काठी आणि धावत गेली ती जगजेठीला पकडायला गेली. काठी उगारलेली आहे तिने. मला आता चाली बोलायला पण वेळ नाही, बरोबर आहे. सातकरी मंडळी पण आमची थकलेली आहे 3 दिवस पायी चालून, बरोबर आहे. ती धावत गेली. कृष्णाला तिने घेतले आणि म्हटलं तुझं तोंड दाखव, तुझं मुख दाखव. त्यावेळी कृष्णाने तोंड ओपन केलेलं आहे, उघडलेलं आहे आणि तिला काय दिसलेलं आहे तर 14 भुवन जे आहे त्या 14 भुवनांचं तिला दर्शन झालं. उगाराया तिने माराव्या तिने उगारलेली काठी भुवने त्या पोटी 14 देखील. भगवान श्रीकृष्णाच्या तोंडात यशोदा माताने काय बघितलं, 14 भुवनांचं तिला दर्शन झालंय. मात्र कृष्णाच्या लक्षात आलं की ही माझी आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे, असंच मला दाखवायचं आहे. मग मायेचं पांघरून घातलं आणि पुन्हा यशोदा आणि पुन्हा कृष्ण असं दिसलं आणि मग ती जीभ आणि माती दिसलेली, बरोबर. अशा पद्धतीने त्यांनी खोड्या केल्या आणि पुढे मग त्यांना खूपच त्रास व्हायला लागला. गावामध्ये खूप त्रास व्हायला लागला. गवळणी गाराणी घेऊन यशोदा मातेच्या अंगणात यायला लागल्या. एक गवळण म्हणाली की कृष्णा तू भरपूर ठिकाणी जाऊन आले, तू माझ्या घरी ये, मी तुला कसं बंदिस्त करते बघ. मग ठीक आहे. कृष्ण म्हणाले यांचा पत्ता लिहून घ्या, यांचा ऍड्रेस लिहून घ्या, आजच त्यांच्या घरी आपण जायचं आहे, बरोबर आहे. तिसरी आली धावणी याने केली काय बाय करणी. तिसरी आली धावणी याने केली काय करणी. पतीची धाडी माझी वेणी दोहींची गाठ देऊनी. गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा काना. कुठवर सोसू मी धिंगाणा. बरोबर, चांगली चालेल पण मला जमली नाही. अशा पद्धतीने तिसरी गवळण होती. त्या गवळणचा पत्ता घेतलेला त्यांनी आणि कृष्ण त्यांच्या घरात गेले. ती बाहेरच बसली होती. मात्र कृष्ण कधी घरात गेला तिच्या लक्षात आले नाही. ती सकाळपासून ती रात्री 12 वाजेपर्यंत थांबली की कधीतरी तो येईल आणि मी त्याला पकडीन. मात्र कृष्ण आतमध्ये गेला, दही दूध तूप खाऊन पुन्हा बाहेर आला. तिच्या समोर उभा राहिला. म्हणा माऊली तुम्ही कोणाची वाट बघता. बोले तुझीच वाट बघते मी. मग मी तरी ते तुमच्या पुढे आहे पण तू आतून कसा काय बाहेर आला. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतो की मी बाहेरच नाही तर मी आत सुद्धा असतो. इथे भावार्थ असा आहे की आत हरी बाहेर हरी. लक्षात आलं का तुमच्या. हरी नाही घरा कोण गेले. मी फक्त बाहेर नाही माऊली, मी आतमध्ये सुद्धा आहे. ते तुझ्या लक्षात आले नाही. त्यासाठी तुला बहुत जन्माचं सुकृताचं काय पुण्य असेल तर तुझ्या लक्षात आलं असेल. तुला अजून कळणार नाही, तू अजून अज्ञान आहेस, तू मला पकडू शकत नाही. आता तर तू माझ्या समोर आहेस, बरोबर. मग पकड बोले तर तुला पकडायचं असेल तर पकडू शकतेस तू. मग ठीक आहे. तिने उठली ती खुर्चीवरून आणि तिने कृष्णाच्या हाताला पकडलेला आहे आणि बोलते बघ मी चाललेले आता तुला यशोदा माताकडे घेऊन चाललेली. मग असं केल्यानंतर सर्व गोपाळ आले, गवळणी आल्या, आजूबाजूचे लोक उठले. तिचा हा कार्यक्रम किती वाजेपर्यंत चालू होता. पहाटे 4 पर्यंत चालू होता. 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत हा दिंडी पायी दिंडी यशोदा मातेच्या अंगणात चालली होती. त्यानंतर तिचे पतिराज सुद्धा आले. त्यांनी सांगितलं समजावून तिला की असं भगवंताला त्रास देऊ नको, भगवंत लहान आहेत. नाही बोले तुम्ही तसेच, हा खोड्या करतो, प्रत्येकाला त्रास देतो, याच्या खोड्याने पूर्ण गाव त्रस्त झाले. मात्र माल मुद्द्यासेत आज पकडलेला आहे आणि माल मुद्द्यासेत मी यशोदेच्या समोर याला घेऊन जाणार आहे.
मग म्हणाले ठीक आहे चला. असं करता करता काय केलं, भगवान श्रीकृष्ण थोड्या अंतरावर गेल्यानंतर तिच्या पतीचा हात होता तो तिच्या हातात दिला आणि यांनी यांचा हात सोडवलेला आहे. आणि त्या गर्दीमध्ये कृष्ण पुन्हा पासार झाले आणि पुन्हा यशोदा मातेच्या पुढे जाऊन उभे राहिले आणि म्हणाले की मी गावातून आता येतोय पहाटे पहाटे. तर मला एक लक्षात आले की कोणतं तरी गाराणं तुझ्याकडे भरपूर गवळणी येत आहेत, भरपूर लोक गावातले गाराणे घेऊन तुझ्याकडे येत आहेत आणि ते माझ्याबद्दलच गाराणं असेल, म्हणून तू काय कर मला कड्यावर घे, म्हणजे मला सुद्धा बघता येईल कोण गाराणं घेते काय. त्यानंतर ती गवळणी सर्व गोपिकांच्या समवेत सर्व लोकांसमवेत यशोदा मातेच्या अंगणात गेली आहे आणि म्हणले यशोदे जोरात आवाज दिले तुझं काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, हे बघ मी आज मालमुद्द्यासहित पकडलेला आहे. तिकडून यशोदा माता धावत आली, तुझं काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे. अरे ती म्हणते माझं म्हणणं तर हिच्या कडेवर आहे, मला जे सांगायचं आहे ते हिच्या कडेवर आहे, हा हिच्या हाताला किंवा हिच्या कडेवर कधी गेला. त्यावेळी ती बघते तर मग माझ्या हाताला कोण आहे. त्यावेळी गवळणी सांगतात की तुझ्या हाताला तुझे पतिराज आहे. नाही नाही बोले कृष्णच आहे. बघ बोले तुला आम्ही मगापासून सांगतो की तुझ्या हाताला तुझे पती आहेत. तेव्हा बघितलं तर ते दिसते त्यांना. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णाने लहानपणी खोड्या केल्या, भरपूर खोड्या केल्या. यशोदा मातेला खूप त्रास झाला आणि यशोदा मातेने सांगितले की आता तू उद्यापासून काय करायचंय, शाळेत जायचंय. शाळा म्हणजे काय, आपल्यासारखी ABCD शाळा नाही. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ मग त्यांनी एक ग्रुप तयार केला, मित्रांचा ग्रुप तयार केला आणि सर्वांनी कुठे गेले, गाई गोपाळ सवंगडे वना. बरोबर आहे, वना वना गाई गोपाळ, गाई गोपाळ हे सर्व घेऊन कुठे गेले, जंगलामध्ये गेले. तिथे कुठले कुठले खेळ खेळले, हुतुतू, पारंब्या, बरोबर आहे, चेंडू, विटी दांडू, हमामा, बरोबर आहे, लंगोरी, अशा भरपूर प्रकारचे खेळ तिथे खेळलेले आहेत. कधी, त्या गाई घेऊन जात असताना गाई चरायला लावायच्या आणि हे खेळामध्ये दंग व्हायचे. बरोबर आहे. आता खेळ खेळता खेळता गोपाळांना भुका लागायच्या, कुठपर्यंत हा खेळ चालत राहणार. मग शेवटी ते म्हणायचे खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख, काय काय खेळायचे सुख. बरोबर का, खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायचे सुख. अशा पद्धतीने त्यांनी भरपूर खेळ खेळलेले आहेत आणि खूप दमछाक झाल्यानंतर शेवटी तुकाराम महाराज म्हणाले की आता सर्वांना भुका लागलेल्या आहेत आणि सर्वांनी जो आपापला शिदोरी आणली असेल ती शिदोरी जमा करायची आपल्याला आणि एक काला करून आपण तो प्रसाद सेवन करायचा आहे. अशा पद्धतीने मग भगवान श्रीकृष्णाने काय केलं, गोपाळांना घेतलं. बरोबर आहे. नंतर गायींना बोलवलं आणि पुन्हा वेणू वाजवला आणि वेणू वाजून कुणाला बोलवलं, गवळणींना बोलवलं. वेणू वाजविला गोविंदे, बरोबर आहे, किंवा वृंदावनी वेणू 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 कवणाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. ज्यावेळी त्यांनी वेणू वाजवला त्यावेळी गाई सुद्धा आलेत आणि गवळणी सुद्धा आलेत आणि मग भगवंत आणि गोपाळ अशा चारही प्रकारच्या लोकांना बोलून भगवंतांनी ते काला केला आहे. आता काला करण्याची एक विशिष्ट पद्धत होती की भगवंताने तो आणलेली शिदोरी सर्वांच्या मिक्स केल्यात, एकत्रित केल्यात. बरोबर आहे. जशी त्याची असेल तशी चटणी भाकरी असेल, दूध लाई जसं असेल तसं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की जसं माझं आहे तसं तुम्ही आणा. मात्र सर्व जे गोपाळ होते ते एवढे काही श्रीमंत नव्हते भगवान श्रीकृष्ण इतके. आमचं जसं असेल तसं तू सांभाळून घे हे त्यांना संतांनी सांगितलं आणि मग भगवान श्रीकृष्णाने एकत्र केलं आणि मग तो एकत्र प्रसाद वाटप केला. कशा पद्धतीने वाटप केलंय, भगवान श्रीकृष्ण मध्ये उभे राहिलेत आणि मग कमळाच्या आकाराचं एक गोल वर्तुळ तयार करून मग तो प्रत्येकाच्या मुखामध्ये दिले. आता वर्तुळामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या पाकळ्या आपण बघतो, एक छोटी पाकळी आहे आणि एक बाहेर कुठली पाकळी आहे, मोठी पाकळी आहे. भगवान श्रीकृष्ण मध्यभागी उभे आहेत आणि पुढे कोण लोक आहेत, जे लहान लहान लोक आहेत. याचा भावार्थ, याचा मतितार्थ असे की भगवंताच्या जवळ जे लहान होऊन बसतात, भगवंताच्या पुढ्यामध्ये समोर जे लहान होऊन बसतात त्यांना काल्याचा प्रसाद लवकर भेटतो आणि मोठ्या लोकांना भगवंत कुठे पाठवतो, पाठीमागे पाठवतो, म्हणजे भगवंतापासून दूर आहे, हे काल्याचं प्रतीक आहे. अशा पद्धतीने विव्रत वर्णन केले याच्यामध्ये भागवतामध्ये सुद्धा. विव्रत वेणू म्हणजे अशा पद्धतीची बैठक ठरली आणि मग काळाचं कीर्तन झाले. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीने थोडक्यात काल्याचं चरित्र आपण वर्णन केलंय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. उपध्वनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी. वैकुंठी तो व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. आता आपल्या फक्त काल्याचा अभंग होईल आणि त्यानंतर महाप्रसाद सेवन केला जाईल. झाले अंडे आणा अंडे. ठीक आहे. अंडी घेऊन ये. दोघं जण पकडा. पाच जण उभे राहा. पाच जण. पकडा दिले पकडा. माझ्या दोघं काका शिंकेला आले